नमस्कार मित्रांनो, मी विलास वाकचोरे. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही माझे व्हिडिओ यूट्यूब चॅनल आणि इंस्टा आय डीवरती नेहमी पाहत आलेला आहे. गड किल्ल्यांवरती निसर्गाच्या सानिध्यामध्ये भटकंती करताना गेल्या अनेक दिवस तुम्ही वेगवेगळे आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ पाहताय. आजचा व्हिडिओ खरं तर वेगळा आहे. बिबट्याची 3 पिल्लं आणि आईची भेट म्हणजे पुनर्भेट, यासाठी मला खरं तर दौंड तालुक्यातील वन विभागाच्या माध्यमातून कळवण्यात आलं होतं की एका शेतीमध्ये, एका रानामध्ये, उसाच्या मळ्यामध्ये 3 बिबट्याची पिल्लं नवजात नुकतीच जन्मलेली, साधारण 15-20 दिवसाची असणारी पिल्लं त्या असणाऱ्या शेतामध्ये त्यांच्या ऊसतोड करणाऱ्या कामगारांना त्या ठिकाणी दिसलेली आहेत. तेथीलच शेजारी असणाऱ्या एका अंधाऱ्या रूममध्ये आणून त्या 3 बिबट्यांची पिल्ले आपण ठेवलेली आहेत. रात्र होण्याची खरं तर वाट पाहतोय, कारण मादी त्या ठिकाणी असणाऱ्या त्याच्या पिल्लांचा शोध घेत असेल. बरेचसा लोक काय करत असतात, तर बिबट्या आमच्या मळ्यामध्ये आला, बिबट्या आमच्या रानामध्ये आला, बिबट्या आमच्या गावामध्ये आला, बिबट्या आमच्या घराच्या शेजारी आला, पण आला तर आता त्याची पिल्लं भेटलेली आहेत. मग अशा पिल्लांना करायचं काय? मादीला हुसकून लावायचं, असणाऱ्या पिल्लांना सेंटरला सोडून द्यायचं, रेस्क्यू सेंटरला पाठवून द्यायचं, जिथं अनाथालय प्राण्यांचं आहे तिथं पाठवून द्यायचं. आपण ते खूप मोठी चुकी करत असतो. कारण ज्या मादीनं ज्या पिल्लांना जन्म दिलेला आहे ती पिल्लं शोधण्यासाठी त्या जागेवरती नेहमी येत असते. चुकून एखादा शेतकरी असेल, लहान मूल असेल, महिला असेल, वयोवृद्ध लोक असतील, त्या रानातून जात असताना जर त्या ठिकाणी बिबट्याने त्यांना पाहिलं आणि त्यांना न कळत त्यांना जाणवलं की आपल्या पिल्लांना ह्या व्यक्तीपासून धोका आहे, तर त्याच्यावरती हमला करायचे चान्सेस कित्येकदा घडलेले देखील आहेत. मग आपण काय करणार आहे? आपण जे सापडलेले जे 3 पिल्लं आहेत त्या पिल्लांची आणि आईची पुनर्भेट करणार आहे. कदाचित तुम्हाला हा विश्वास बसणार नाहीये, असं कित्येक वेळा आम्ही केलेलं देखील आहे. आज तोच व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पाहायचा आहे. आपण ते आणलेले जी पिल्लं आहेत, जे वन विभागाच्या माध्यमातून नुकतंच शेतीच्या शेजारी आपल्या एका रूममध्ये ठेवण्यात आलेली आहेत. अंधाऱ्या रूममध्ये ठेवलं पाहिजे, कारण जेणेकरून कुठलाही प्राणी असेल तर त्याला आपण अंधाऱ्या रूममध्ये कोंडून ठेवलं पाहिजे, झाकून ठेवलं पाहिजे, डोळे त्याचे उघडे असले पाहिजे, कारण तो हिंसक असणारा प्राणी शांत नेहमी होतो, तर प्राणी कधी पण स्टेबल राहतो. आता पकडलेले बिबट्याची पिल्लं तुम्हाला पाहायला भेटतीलच. आपण पूर्ण जेवढं सेफ्टी काळजी घेता येईल तेवढं काळजी घेऊनच त्या असणाऱ्या प्राण्यांना हाताळण्याचं काम करत असतो. आता आजची रात्र तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. आणि जर तुमच्या गावामध्ये कधी बिबट्या निघाला असेल, तुमच्या गावामध्ये बिबट्याची पिल्लं कधी सापडली असेल, ज्यादा काय करायची गरज नाही आहे. तुम्हाला समोर दिसणाऱ्या नंबरवरती फक्त कॉन्टॅक्ट करायचं आहे. आपली टीम येते आहे, ऑफिशियली ज्या असणारी आहेत ना, ज्याच्यावरती नेहमी काम करते, अनुभवी अशी टीम येते, त्या असणाऱ्या पिल्लांचं संगोपन करते, आईची पुनर्भेट भरवते, आईची पुनर्भेट करून देते. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला भेटणार. चला तुम्हाला ते पिल्लं दाखवतो नक्की कशामध्ये ठेवलेले. तर मित्रांनो, की आपण सांगितल्याप्रमाणे जे की मादीचे जे 3 पिल्लं आहेत बिबट्या प्रजातीचे, ते हे 3 पिल्लं या ठिकाणी आपण वन विभागाच्या माध्यमातून ठेवण्यात आलेले होते. जर तुम्ही कधी पाहिलंच तर हे पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीनं त्या असणाऱ्या पिल्लांना आपण ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. पिल्लं तशी खूप छोटी आहेत, पण त्या मानाने त्यांच्याकडे जर पाहिलं तर तशी त्यांची तब्येत एकदम हेल्दी आहे. हे ते बिबट्यांची पिल्ले आहेत. आज या पिल्लांचं आई आणि बिबट्यांची पुनर्भेट आपल्याला करायची आहे. हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही समोर पाहत असणार हेच तेथील बिबट्याची पिल्ले आहेत. कित्येक जर तुम्हाला तुमच्या रानामध्ये असे पिल्लं पाहायला भेटले तर कोणी घरी पाळायला घेऊन जायचं खरं तर प्रयत्न करू नका. स्थानिक विभागाशी, वन विभागाशी संपर्क साधावा. गावातील असणाऱ्या NGOशी ज्यांना याबद्दलची माहिती आहे अशा लोकांशी तुम्ही संपर्क करावा, जेणेकरून अशा प्राण्यांना आपण त्यांचं पुनर्भेट आपल्याला करता येईल. कित्येकदा असं होतं की शेतकरी लोक घेऊन जातात, सांगत नाही, वन विभागाची कारवाई होणं आपल्यावरती, पण असं काही नाही आहे.
असे प्राणी जर तुमच्या मळ्यामध्ये, बिबट्याच नव्हे तर इतर कोणतेही प्राणी मळ्यामध्ये जर ऊस तोडताना किंवा शेतीमध्ये मळ्यामध्ये काम करत असताना अशाला आपल्याला दिसलेच तर ते वन विभागाशी लवकरात लवकर तुम्ही संपर्क साधावा, जेणेकरून वन विभागाच्या माध्यमातून त्यांची आईची आणि पिल्लाची पुनर्भेट घडवताना खूप सोपं होतं. 2-2, 3-3 दिवस जर गेले तर हे पिल्लं आईपासून ताटातूट होते, आई अक्षरशः तिथून निघून जाते आणि असणारे हे पिल्लं आईचं दूध न भेटल्या कारणास्तव कित्येकदा मरताना देखील आपण पाहिलेले आहेत. त्यामुळं असे पिल्लं जर तुमच्या रानामध्ये भेटलीच किंवा दिसलीच तर तुम्ही लवकरात लवकर त्या वन विभागाशी संपर्क देखील करावा. तर फायनल मित्रांनो, आपण जे की बिबट्याची पिल्लं आपल्याला ज्या वावरामध्ये, ज्या रानामध्ये, ज्या मळ्यामध्ये सापडली होती, ज्या ठिकाणी ऊस तोडी चालू होती ना, ते तुम्ही समोर पाहू शकता. ते क्षेत्र आहे, ते रान आहे. त्याच ठिकाणी सकाळी मी साधारण 12-1च्या दरम्यान ऊस तोडत असताना त्यांना ते आपल्याकडे असणारे बिबट्याची पिल्लं सापडली होती. आता फायनली आपण बिबट्याची पिल्लं आणि त्यांची आई ह्यांच्यात खरं तर आपण संगोपन एकत्र त्यांना आता भेटवण्याचं काम करणार आहे. तर त्यासाठी आपण काय करतोय, अशी एक बांबूची टोकरी आहे आणि त्याच्यामध्ये आहे ना थोडं पाचट घेणार आहे, जेणेकरून ते त्याच्यामध्ये बसले पाहिजे पिल्लं. जसं की आईने आपल्या असणाऱ्या पिल्लांना जन्म दिला होता नॅचरल जागेमध्ये, असंच काहीचं त्या पिल्लांसाठी आपण बनवून ठेवणार आहे. आणि ह्याच्यामध्ये असणारे आपल्याकडले जे बिबट्याचे पिल्लं आहेत ते तिन्ही पिल्लं ह्याच्यामध्ये आपण ठेवतोय. तर मित्रांनो, आपण जी सुरुवातीपासून पाहत आलेलो आहे, रात्र व्हायची वेळ पाहिली होती. फायनली 3 बिबट्याची पिल्लं जे की आपल्यासोबत ज्या वन विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या शेतामध्ये आपल्याला सकाळी काम करताना शेतकऱ्यांना सापडली होती, ऊस तोड कामगारांना सापडली होती, त्या लोकेशनला चाललेलो आहे. चला आता आपण जाऊया. 2 कॅमेरे या ठिकाणी आहेत ना सेटअप लावलेले, जेणेकरून त्या ठिकाणी असणारी पिल्ल्यांची जी आई असणार आहे, जे बिबट्या जातीची मादी असणार ते त्या ठिकाणी पिल्लं पाहून घ्या एकदा. आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहेत की नाही, ते पिल्लं ह्या ठिकाणी बसलेले आहेत. फायनली 3 पिल्लं. संपूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हालाही समजेल आमची टीम कशी काम करते आणि असणाऱ्या पिल्लांना आईची भेट करून देण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटेल. संपूर्ण व्हिडिओ पास स्किप कुठं करू नका. चला आता अंधार पण होत चाललेला आहे. नक्कीच इथं आसपास कुठंतरी त्या पिल्लांची आई असू शकते आणि ती पिल्लांची आई असल्यामुळं बरेच वेळेस काय होतं, लोक पिल्लांना घेऊन जातात आणि म्हणतात की आमच्या इथनं पिल्लं लांब न्या. आणि ह्या ठिकाणी जर आई असेल ना आणि पिल्लं जर तिचे नसतील तर ते हिंसक होते, एखाद्या व्यक्तीवरती प्राण्यावरती अटॅक करू शकते. अन्यथा जर पिल्लं जर ह्यात भागात होते म्हणूनच कुणालाही ते चावलेलं नाही आहे. कदाचित हे पिल्लं जर दुसरीकडे सोडतो आपण, मग त्यास ते हिंसक बनते आपल्या पिल्लांसाठी. मग अशा टायमाला आम्ही जे पिल्लं आहेत ना ते जे तिथंच ठेवले आहेत ते पिल्लं घेऊन जाईल. संपूर्ण व्हिडिओ पाहा. चला आली मित्रांनो, पाहू शकता.
you.